तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये तुम्हालाचा कल कोणाकडे आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटते, की कोण चर्चेत आहे या वॉर्डमध्ये? प्रभाग क्रमांक 14 मध्ये सारसनगर भागातील ओम कॉलनी, नानाजी नगर, अवसरकर मळा, चिपाडे मळा. जेव्हा आम्ही इथं नवीन राहायला आलो, एक 12 वर्षापूर्वी, 15 वर्ष, अक्षरशः चालण्यासारखे रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती, टँकरने पाणी, खूप असा त्रास इथं झाला. जेवढा त्रास झाला त्याची सर्व परतफेड आता दिसून येत आहे. अगदी पक्के स्वच्छ असे सिमेंटचे रस्ते आहेत, ड्रेनेज लाईन आहे, लाईटची व्यवस्था आहे, पुरेशा प्रमाणात पाणी आहे. अशा सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे सर्व परिसरातील, विशेषतः सारसनगर भागातील सर्व नागरिक समाधानी आहेत. या ठिकाणी माननीय आमदार संग्राम भैया, त्याच्या अगोदर कैलासवासी अरुण काका जगताप, त्याचप्रमाणे या या भागातील नगरसेवक माननीय भागानगरेजी साहेब, त्याचप्रमाणे उपमहापौर गणेशजी भोसले साहेब, या लोकांनी अगदी आम्हाला कुटुंबाप्रमाणे आजही त्यांचं आमच्याकडे लक्ष आहे. कुठली अगदी क्षुल्लक गोष्ट असेल तर फोन केल्यानंतर रात्री 1-1:30 किती वेळेचं बंधन नाही, अगदी कुटुंबाप्रमाणे हे काळजी घेतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये इतके जागरूक, दक्ष, दक्ष असे हे नगरसेवक असतील. अगदी प्रामाणिकपणे आमच्या नागरिकांच्या वतीने मी सांगतो की या ठिकाणी ज्या काही सुविधा झालेल्या आहेत, खरोखरच अक्षरशः कोणी प्रत्यक्ष येऊन पाहायचं. मला काही त्यांची स्तुती वगैरे करायची नाही, पण रात्री अपरात्री कधीही कुठल्याही मदतीला धावून येणारे असे हे नगरसेवक आमदार साहेब आहेत. आणि त्यामुळं यापेक्षा दुसरं निवडून तरी कोणाला द्यायचं असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळे यांनाच आमच्या कॉलनीतील किंवा संपूर्ण नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत जे काही उमेदवार आहेत, एक तर भागानगरे साहेब बिनविरोध राहिलेले 3 नगरसेवक आणि संपूर्ण नगर शहरामध्ये जो काही पॅनल आहे, मग मी या ठिकाणी आमच्या परिसरात आमच्या कॉलनीच्या आमच्या 2-4 कॉलनीच्या वतीने मी आजच असं आश्वासन नाही पण विश्वास देतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक असं मतदान आमच्या वार्डातून असेल. आणि सर्व नागरिक इथं कोणाशी राजकीय वगैरे काही नाही, स्वतः नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे इकडच्या परिसरात सुद्धा आपले भगवानजी फुलसुंदर साहेब, ते पण इकडंच आहेत. त्यांचंही अत्यंत चांगलं काम आहे. धार्मिक क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय, सामाजिक क्षेत्रात काम आहे. तर प्रचंड असा लोकांचा या ठिकाणी पाठिंबा दिसून येत आहे. मला तर वाटतं आजच जिंकलेले आहेत, पण सर्वात महाराष्ट्रात सर्वाधिक लीड या 2 प्रभागात असेल अशी मला आता अपेक्षा या आहे. प्रभागामध्ये जसे महायुतीचे उमेदवार उभे आहेत, तसे विरोधकांचे पण उभे आहेत. तर आहे ना, विरोधकांनी पण आहे ना, तुम्हाला काही आश्वासने दिली असतील, तर त्या आश्वासनांना तुम्ही कसे पाहताय? कसं आहे, लोकशाहीमध्ये सर्वांनाच आपलं मत व्यक्त करण्याचा हक्क असतो. प्रत्येक पार्टीचे उमेदवार आपले आपले जाहीरनामा सांगत असतात, आश्वासनं देत असतात. हे साहजिकच आहे. पण विषय असा आहे की आता बहुतेक म्हणजे जवळ-जवळ मला तर वाटतं काहीच प्रश्न शिल्लक नाहीत. विकासाची सर्व कामे झालेली आहेत. या ठिकाणी एक मोठं क्रीडा संकुल झालेलं आहे सारसनगर भागात. आणखी काही किरकोळ काही कामं असतील तर आमचा संपूर्ण विश्वास याच राष्ट्रवादी पार्टीच्या उमेदवारावर आणि आमदार साहेबांवर आहे. परंतु तुम्हाला काही आश्वासनं पण दिली असतील ना, तर त्या आश्वासनांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुम्ही आश्वासनांना कसं घेताय? एक मतदार म्हणून तुम्ही कसं घेताय? मतदार म्हणून आमचा संपूर्ण विश्वास
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम भैया त्यांचे या वार्डातील जे सदस्य आहेत, नगरसेवक गणेशजी भोसले साहेब असतील, भागरनगरे साहेब, चोपडा साहेब आणि भगवानजी फुलसुंदर साहेब. तर निश्चितपणे आमचा विश्वास आहे आणि ते राजकारण म्हणून आमच्याकडे कधीच पाहत नाहीत. कुठलाही प्रश्न त्यांनी तात्काळ सोडवलेला आहे आणि इथल्या सर्व लोकांचा अगदी त्यांच्यावर विश्वास आहे. आणि आतापर्यंत कामं झालेत हे आपल्याला प्रत्यक्ष दिसतंय आणि यापुढेही त्यांचं आश्वासन आहे की कुठलंही काम ते शिल्लक ठेवणार नाहीत. आणि म्हणून इकडच्या भागातील सर्व नागरिकांचा कल त्यांच्याकडेच, राष्ट्रवादीकडे आहे. अर्थात मला इतर विरोधी किंवा कुणाला नावं ठेवायचं नाही, पण जे सत्य आहे ते लोकांनी मान्य केलं आणि इकडचे लोक विकासाच्या पाठीमागे आहेत. या या ठिकाणी काही युवक पण उपस्थित आहे, तर त्यांचे मत जाणून घेऊया. तर काय वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये नेमकी नगरसेवक, भावी नगरसेवक कोण होणार आहे? भावी नगरसेवक म्हणजे आता आमचं एक प्रकारची भावनगरचा बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. तर राहिले 3 सीट आमचे गणेशजी भोसले साहेब असतील, चोपडा साहेब असतील आणि सौ सुनीताताई फुलसुंदर असतील. हे सगळे तर आमचे फिक्सच येण्यासाठी सगळे सीट आहेत आमचे. भावीमध्ये सगळे फिक्स सीट आहेत. तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? आता अपेक्षा तर काही राहिल्याच नाही आमच्या, कारण ते सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी येण्यासाठी आधी पूल नव्हता या भागात आमच्या नारायणनगर, त्या ठिकाणी पुलाचं देखील त्यांनी काम केलं आणि रस्ते म्हणजे प्रचंड सगळ्याच वार्डात सगळे रस्ते व्यवस्थित झालेले आहे आणि सर्व गोष्टी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे अपेक्षा आता काही राहिल्या नाही, पण याच्या पलीकडे काय करतील ते अजून होईल ते राहील. तर आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 14 अवसरकर माळा येथील नागरिकांचा कल नेमकी कोणत्या दिशेला आहे?